रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. रामकृष्ण हरी. मी ज्ञानेश्वर राजेंद्र देशमुख, श्रीगोंदा तालुका, रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी. तर ही बाग आहे 14 महिन्याची बाग आहे. ह्या बागेला आपण आत्ता 19 जानेवारीला पहिलं पाणी दिलेलं आहे. तर ह्यांचा रेस्ट पिरियडमध्ये आपण काय काय सोडलं आहे तर आपण यांची ओळख करून घेऊ. नाव सांगा तुम्ही. माझं नाव ज्ञानदेव खंडू काळे, मुक्काम पोस्ट बोरी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर. डाळिंब क्षेत्रामध्ये ही तुमची जी रोप आहेत ही किती सरासरी रोपांची संख्या किती आहे 400. आणि बाग पहिल्याच बहाराला आहे? हो, पहिलं वार. बरं, तुम्हाला इथून माग डाळिंबातली काय माहिती वगैरे इथून माग तुम्ही रासायनिक वापरत होता? नाही नाही, रासायनिक नाही, अजिबात काहीच वापर? आम्ही पहिल्यापासून सुरुवातच रामा ॲग्रोच्या प्रॉडक्टने केली, म्हणजे लागवडीपासून. हो, म्हणजे लागवडीपासून आपल्या देशमुख सरांचं नियोजन या बागेसाठी आहे. हो. बरं, लागवडीपासून तुम्ही आपलं जे रामा ॲग्रोटेकचं शेड्यूल जे वापरलं कंपनीचं, त्याच्यात आणि बाकीच्या रासायनिकच्या ह्याच्यात काय फरक बदल वाटतोय काय तुम्हाला? खूप बदल आहे. शेजारच्या बागा दिसतात आपल्याला. हा ना? हो, खूप बदल आहे, म्हणजे खूप बदल आहे. सरासरी तुम्हाला कशात बदल वाटला? झाडाची पानं, हा, झाडाचे फुटवे, मुळी, झाडाचं तेज, सगळं उत्कृष्ट आहे. सर, कसं नियोजन केलं ज्यावेळेस तुम्ही रोपं लावली त्यावेळेस काय स्टेज सुरुवातीला कशी रामा ॲग्रोटेकची कुठली काय रोपं? समृद्धी, त्यांना आपण सुरुवातीला समृद्धी, ज्ञानशक्ती, रूट मॅजिक, मायक्रोन्यूटन 555, रूट मॅजिक कंटिन्यू चालू आहे. रूट मॅजिक कंटिन्यू वापरत. म्हणजे रूट मॅजिक वापरल्यामुळे तुम्हाला मुळीत काय बदल वाटला? हो, प्रचंड फरक. मग बाकीच्या बागात याच्यात फरक आहे ना. म्हणजे जरी रान तुमचं खडकाळ आहे, मुरमाड आहे, तरी त्याच्यात मुळी बंद पडली का तुमची? नाही नाही, अजिबात नाही. अजिबात बंद नाही नाही, कारण कंटिन्यू आम्ही ते वापरतो ते. आणि हे जे झाड डेव्हलप होण्यासाठी तुम्हाला आता दरेपर्यंत तुम्ही कुठला बेसळ डोस वगैरे कुठला टाकलाय का? नाही नाही, काहीच नाही टाकलं. म्हणजे पूर्ण राम ॲग्रोटेकच्या पूर्ण. शेड्यूलवरतीच तुम्ही पूर्ण रामा ॲग्रो हे नियोजन केले? अंतर वगैरे कसं आहे? हे 8-12 आहे. व्हरायटी आपलं सुपर भगवा. ही झाडं लागवडीपासून पूर्ण रामा ॲग्रोटेकवर आहेत. त्यासाठी आपण बायोसमृद्धी, डाळिंब स्पेशल काडी तयार होण्यासाठी, ज्ञानशक्ती फुटव्यासाठी, तसेच मावा तुडतुडा यासाठी निमकरंज, लोहाकिंग, गटमुट निम, तसेच मुळीसाठी असे भरपूर प्रोडक्ट ह्यासाठी वापरलेले आहेत. तुम्हाला या बागेमध्ये कुठल्या प्रॉडक्टचा काय फायदा झाला? निमकरंज कसं वाटतं तुम्हाला, त्याच्याबद्दल काय सांगता? निमकरंज उत्तम आहे. हो, बाकीच्या केमिकलपेक्षा चांगले. निमकरांचा रिझल्ट काय वाटला तुम्हाला माव्याला, तुडतुड्याला? मावा डायरेक्ट गायब होतो आणि पुन्हा कमीत कमी 15-20 दिवस तरी येत नाही. हो. आणि निमकरंज वापरल्यानंतर तुम्हाला असं वाटतंय का आपली बाग तेलेला बळी पडेल किंवा नाही नाही, अजिबात नाही. म्हणजे खात्री तुम्हाला वाटते? हो हो, म्हणजे निमकरंज आपलं तेल्यासाठी एकदम उत्तम आहे. एक नंबर औषध हो, आहे. एक नंबर. तुम्ही पुढच्या शेतकऱ्यांना काय सांगू शकता निमकरण बद्दल? आपल्या तुम्ही प्रत्येकाने ते वापरलं पाहिजे ना. वापरलं पाहिजे. लोहाकिंग वापरले तुम्ही बागेत, त्याबद्दल काय सांगता? लोहाकिंग वापरलं. लॉकिंग बी उत्तम आहे. लोहाकिंगचा रिझल्ट कसा वाटला तुम्हाला? फार फार उत्तम आहे, एकदम चांगलं. ती झाडाचं पाहतो ना आपण, त्याच्या झाडाची जी चमक आहे, ही चमक कशामुळे आहे एवढी, त्याचाच रिझल्ट आहे ना हा. हे सगळं दिसतंय कारण उत्तम टेक्नॉलॉजीचं खतं वापरल्यामुळं ही झाडं आपल्याला उत्तम दिसत आहेत. म्हणजे तुम्ही आमच्या रामा ॲग्रोटेकची जी खतं वापरली ह्याच्याबद्दल समाधानी आहेत का? हो, एकदम समाधान. 100%. हो, कारण मी कॅमेरा पुढे काहीतरी बोलायचं म्हणून काय चुकीचं सांगताय का? नाही काय बाबा, मी झाडं लावल्यापासून रामा ॲग्रो, हो, लावल्यापासून म्हणजे लागवड केल्यापासून. हो, लागवड केल्यापासून त्यामुळे तुम्ही बिंदास होऊन वापरताय. हो, बिंदास. तेच काय अडचणीचं काही नाही ना. रिझल्टचा काय विषय? हो, बाकीची कोणी काही सांगितलं तरी त्याच्यात काही उपयोग नाही, बदलच नाही. हो, आम्ही बदल करतच नाही. आत्ता इतक्यात मी किती 10,700. हां, सगळे प्रोडक्ट वापरले. लगेच मागवले आता. शेतकरी मित्रांनो, ह्या बागेला आत्ता 1 महिना झालेला असून थोडे कळी निघायला लागलेली आहे. तरी हा पहिला बाग आहे. हा दुसरा बाग सेटिंग दरम्यान केला जाईल. तिसरा बाग पूर्ण सेटिंग झाल्यानंतर व चौथा बाग हार्वेस्टिंगला करण्यात येईल. कुणाला हंगेवाडी बोरी या परिसरात रामा ॲग्रोटेकची उत्पादने पाहिजे असेल
तर अवश्य संपर्क करा. माऊली ॲग्रो एंटरप्राइजेस, शिरगाव बोडका, देशमुख वस्ती. माझा मोबाईल नंबर आहे 98 58 25 15 55. रामकृष्ण हरी.